प्रवीण आणि पूनम यांचे नुकतेच लग्न झाले होते. प्रवीणचे वडील काही वर्षापूर्वीच वारले होते. त्याची आई गंभीर आजारी असल्यामुळे मुलगी पाहण्यापासून लग्नापर्यंत सगळं काही घाईघाईत झालं. पूनम एका साध्या गरीब कुटुंबातील पण मनाने चांगली मुलगी होती. प्रवीणला ती पहिल्याच भेटीत आवडली. दोघांचा साखरपुडा त्याच दिवशी झाला आणि 2 महिन्यात साध्या पद्धतीने लग्नही पार पडले. लग्नाच्या दिवशीही प्रवीणची आई रुग्णालयातच होती. त्यामुळे ना बँड बाजा, ना फोटो, ना मोठा आनंद सोहळा. प्रवीणचं अर्ध लक्ष आईकडे होतं आणि अर्ध लग्नाकडे. काही दिवसांनी आई घरी आली, पण पूर्णपणे बरी झाली नव्हती. पूनमने तिची मनापासून सेवा केली, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काही दिवसातच प्रवीणची आईही त्या जगाचा निरोप घेऊन गेली. प्रवीण पूर्णपणे खचला. आईनंतर त्याचा एकमेव आधार होती पूनम. दोघांनी एकमेकांना सावरलं आणि नव्याने संसाराची स्वप्न रंगवायला सुरुवात केली. प्रवीण एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. स्वतःचं छोटंसं घर होतं. दोघांचाच संसार असल्याने आयुष्य शांतपणे पुढे जात होतं. मात्र काही महिन्यांनी पूनमच्या स्वभावात बदल दिसू लागला. ती वारंवार माहेरी जाऊ लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवू लागली. दोघांमध्ये वाद होऊ लागले. घरात समजावणारे मोठे कोणीच नसल्यामुळे गैरसमज वाढत गेले. एके दिवशी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात दोघांनी एकमेकांना कठोर शब्द बोलले. काही वेळाने शांतता पसरली. प्रवीण बाथरूममध्ये गेला. तो बाहेर आला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पूनमने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं होतं. प्रवीणने तिला वाचवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली. तो मदतीसाठी ओरडत राहिला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिला तातडीने रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही. क्षणात प्रवीणचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. यानंतर पोलीस तपास सुरू झाला. पूनमच्या माहेरच्यांनी संतापाच्या भरात प्रवीणवर अनेक आरोप केले. त्याची चौकशी झाली. घराची तपासणी झाली. शेजाऱ्यांचे जबाब घेतले गेले. तपासात कोणताही अत्याचार, छळ किंवा आरोपांना आधार देणारा पुरावा मिळाला नाही. शेजाऱ्यांनीही प्रवीण शांत आणि चांगल्या स्वभावाचा असल्याचे सांगितले. त्यामुळे सत्य हळूहळू समोर आले. कायद्याने त्याची निर्दोष सुटका झाली, पण मनाने तो पूर्णपणे तुटून गेला होता. ज्या घरात आईच्या आठवणी होत्या, तिथे पूनमसोबत भविष्याची स्वप्न पाहिली होती, ते घर आता त्याला रिकामं वाटत होतं. स्वयंपाकघरात नीट ठेवलेली भांडी, बेडवरच्या त्या 2 उशा आणि प्रत्येक वस्तूंमध्ये त्याला पूनमची आठवण दिसत होती. एका रात्री तो त्या आठवणींमध्ये हरवून रडत बसला. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला एकटं सोडलं नाही. त्यांनी त्याला आधार दिला, समजवलं आणि डॉक्टरांकडेही नेलं. हळूहळू त्याने स्वतःला सावरायला सुरुवात केली. जखमा भरायला वेळ लागला, पण त्याने एक गोष्ट मनाशी पक्की केली. एका क्षणाच्या रागाने 2 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता माझं उरलेलं आयुष्य मी अशा लोकांना समजवण्यात घालवेन, जे रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतात आणि विचार करतात. पूनमची आठवण आली की त्याचे डोळे पाणावत होते, पण तिच्या आठवणींसोबत तो एक संदेशही देत होता. पण काही वर्षाने अचानक त्यानेही या जगाचा निरोप घेतला. भांडण प्रत्येक नात्यात होतात, पण संवाद थांबला की नाती तुटतात. रागाच्या भरात कधीही निर्णय घेऊ नका, ज्याचा पश्चाताप तुमच्या कुटुंबाला आयुष्यभर करावा लागेल. आयुष्य खूप मौल्यवान आहे. प्रत्येक अडचणींवर मार्ग असतो. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.